हॅलो फ्रेंड्स, आज आपण या कच्च्या कैरीपासून कैरीची चटणी करणार आहोत. तर त्यासाठी आपण साहित्य पाहणार आहोत. 2 कैरी, 5-6 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, ओलं खोबरं, चवीनुसार यातली साखर वापरायची, कढीपत्ता, मीठ. त्याच्यानंतरची फोडणी करणार आहोत. त्यासाठी मोहरी, हळद, जिरे आणि कढीपत्ता. आता सर्वप्रथम आपण ह्याच्या साली काढून घेणार आहोत आणि ही कैरी आणि खोबरं खिसून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस, आंब्याचा किस, कैरीचा. मगाशी मी साहित्यामध्ये कोथिंबीर सांगायला विसरली होती. तर चिरून घेतलेली कोथिंबीर, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, आणि साखर. आता हे आपण फिरवून घेऊया. आता आपण फोडणी करून ठेवूया. तेल, 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडली आता गॅस बंद करते. यामध्ये कढीपत्ता, जिरं, हिंग आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे मोहरीची जो वास आहे कढीपत्ता मोहरीचा तो सगळीकडे लागेल. ही चटणी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. फ्रीजमध्ये हे 2-3 दिवस व्यवस्थित चांगली राहते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत.